घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी प्रस्तावित नवीन पाणी दराचा मुद्दा आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मांडला। राज्यातील MIDCंना आधीच पाणीपुरवठा कमी होतोय। या पाणीपट्टी वाढीमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याचं आमदार पाटील यांनी सभागृहात सांगितलं। या प्रस्तावित पाणी दरवाढीमुळे राज्यातील सुमारे 20,000 ग्रामपंचायतींवर या दरवाढीचा परिणाम होणार असून सरकारनं या दरवाढीला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। शेती करणाऱ्या शेतकऱ्याला जलमापक मीटर सक्ती करून पाणी मोजून मापून देणे व पाणी पट्टी आकारणी वाढ करणे शेतकऱ्यांच्यावर सभापती महोदय अन्यायकारक होणार आहे। सभापती महोदय, घरगुती वापरासाठी आता 1.60 पैसे हा दर या ठिकाणी नव्यानं या ठिकाणी होणार आहे आणि व्यावसायिकसाठी 8 रुपये प्रति 1000 लिटर घनमीटर असा प्रस्ताव या ठिकाणी आहे। सभापती महोदय, आज एका महापालिकेचा नुसता विचार केला, कोल्हापूर महापालिकेचं मी उदाहरण सभापती महोदय देतो। महिन्याला 27 लाख रुपये ही पाणीपट्टी वाढणार आहे। ही ज्यावेळी महानगरपालिका, राज्यातल्या नगरपालिका, ग्रामपंचायती, MIDC ह्या दरवाढ पुढे ग्राहकावर टाकणार नाहीत, कारण की ग्राहकावर टाकलं की आंदोलन होणार, लोकांचा विरोध होणार आणि म्हणून माझी विनंती आहे की दरवाढ या ठिकाणी मागे घ्यावी। सगळ्या राज्यातल्या 20,000 ग्रामपंचायतीमध्ये ही दरवाढ होणार आहे। राज्यातल्या प्रत्येक माणसावर ही पाणीपट्टीची दरवाढ या ठिकाणी होणार आहे। राज्याच्या हिताचा विचार करता एक कमिटी अपॉइंट करून कायद्यानं आता तुम्हाला काय करताय ते मला माहित नाही, परंतु याला स्थगिती देऊन ह्याच्यावर चर्चा करून हा निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे। यावेळी आमदार पाटील यांनी कृषी पंपांना मीटर बसवणं अन्यायकारक असल्याचंही सांगितलं। यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणीपट्टी दरवाढीच्या मुद्द्यावर संबंधित मंत्री, सचिव आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन दिलं। ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती, उद्योगांवरील वाढती पाणीपट्टी तसंच सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील उपसा सिंचन योजनांशी संबंधित प्रश्नांचा बैठकीत सविस्तर आढावा घेऊन हा प्रश्न चर्चेतून सोडवण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली।